हे बघ, काहीही बोललो तरी लोक ट्रोल करणार आहेतच. त्यामुळे तू बिनदिक्कतपणे बोल. हो हो मुलाच्या पाल्याच्या भवितव्या आड येणारी सगळ्यात घातक गोष्ट म्हणजे अतिजागरूक पालक. या अशा निरागस डोळ्यांचाच मुलगा होतो मी जेव्हा आलो तेव्हा. आज बघ झोप झालेली नाहीये, कसे डोळे दिसतात माझे. आज मी ती निरागसता मागितली तरी मला मिळणार नाही. तर अनुभव येतो, पण अनुभवासोबत निरागसता सुद्धा कुठेतरी निघून जाते. एकदा ना एक आटपाट नगर होतं, एक राजा होता म्हटल्यानंतर हा मग पुढे, आणि कुणी जर कथा ती बोलता बोलता अर्धवट सोडली तर आपल्याला राहवत नाही. मग पुढे काय झालं सांग. ही आपली गरज आहे. गरज आहे. एकाच जन्मामध्ये तुकाराम महाराजांची भूमिका करायला मिळावी, कुटुंब सारख्या चित्रपटात एका गरीब माळ्याची भूमिका, सेक्रेट गेम्स मध्ये काटेकर, दुनियादारीतला साईनाथ देडगावकर, चोरीचा मामला मधला तो प्रामाणिक चोर, बाजी मधला खलनायक. मला बोल भिडूवाले ठेवून घेतील माहिती का. यानंतर कोकण आहे सुंदर. काय काय कोकणाचं सौंदर्य आहे बुवा. तिथली लाल माती, तिथला दगड वेगळा आहे, तिथली झाडं वेगळी आहेत, तिथलं खाणं वेगळं आहे. नको तो विषय. आई कायम जेव्हा जेव्हा प्रयोगाला यायची त्यानंतर ती कायम माझे कान पिळायचीच की नाही इथे हे अजून होल्ड करायला हवा होता असा scene. आणि कौतुक तेव्हा नाही म्हणजे कौतुक नाही कधीच नाही. पण त्यामुळे मला वाटतं तिने मला खंबीर केलं. दोर माझ्या गळ्यात टाकला गेला, इथे काय ते वायर जे काय होतं ते लावलं गेलं, खालचा स्टूल काढला गेला, आणि मला एवढंच आठवतं की मी नंतर झाडावर बसलोय आणि माझ्या अवतीभोवती माणसं आहेत. तर खरोखरच मला फास लागला होता. नाही तर ना हा चित्रपट झाला असता आणि आज मी तुमच्यासमोर बसलेला नसतो. नमस्कार, मी जितेंद्र जोशी. बोल भिडूमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पहिल्यांदाच इथे आलो आहे. आता गंमत बघा काय आहे, की प्रत्येक वेळेला कोणीतरी मुलाखत घेणारा असतो. इथे आज माझ्यासोबत आहे माझ्या आगामी चित्रपटाची हिरोईन, जिची मध्यवर्ती भूमिका आहे अशी जुई भागवत. नमस्कार. गंमत बघा काय, पहिला सिनेमा दिग्दर्शक रवी करमरकर याचाही पहिला सिनेमा. ठीक आहे. त्याच्यात सस्पेन्स थ्रिलर आणि त्याच्यामध्ये मध्यवर्ती भूमिका. हां, अर्थात जो तिचा प्रदर्शित झाला सिनेमा तो वेगळाच होता, झापूक झुपूक. बरोबर ना? एकच झाला ना? नाही नाही 3 झाले. 3 झाले? पहिला लाईक आणि सबस्क्राईब आला. हा, मग लाईक आणि त्यानंतर सबस्क्राईब बरोबर. नाही त्यानंतर झापूक झुपूक आणि मग गुलकंद आलं. मग गुलकंद, बरोबर, गुलकंद पण आला. हो. आता गंमत बघा की साधारण इंटरव्ह्यू किती दिले आतापर्यंत? खूप. हां. दिले असतील म्हणजे त्या दरम्यान प्रमोशन्स आणि हे ते हां. दिलेले आहेत. पण असं कधीच नाही. असं कधीच नाही ना. आपल्याला काहीच माहित नाही आपण काय काहीच बोलणार नाही काय. माहित. हां. तर मध्ये मध्ये मी जर भरकटलो तर हां. चित्रपटा बद्दल येस, तू बोल येस. आणि मला तिथे घेऊन ये. डन. हां, कसं वाटतंय? मस्त वाटतं आय थिंक. वाट बघत होते मॅजिक हा चित्रपट कधी रिलीज होतोय आणि फायनली आता नवीन वर्षाची सुरुवातच अशी बँगर होणार आहे, मॅजिकल होणार आहे खऱ्या अर्थाने. जॉनरा वेगळा आणि हो. सायको थ्रिलर. आय थिंक ऑडियन्सला पण खूप एन्जॉय पण करते. चित्रीकरण आयुष्यात झालेला पहिला चित्रपट आहे, बरोबर? हो. तर पहिल्यांदा जेव्हा तुला कळलं की तुझी निवड झाली आहे या पात्रासाठी, हम्म. तेव्हा काय वाटलं होतं तुला? तू जेव्हा ऐकला सिनेमा, हो. तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? पहिले तर मी जेव्हा ऑडिशन दिलेली ना तेव्हाच मला असं झालेलं खूप इंटरेस्टिंग होतं कारण मी 2 ऑडिशन्स दिल्या होत्या आणि ते दोन्ही सीन खूप वेगळे होते म्हणजे एकमेकांपासून. आणि मला झालं की एक्झॅक्टली काय आहे कॅरेक्टर. आणि मग त्यानंतर जेव्हा सिलेक्शन झालं की तू हे करावंस असं सगळं झालं आणि मग जेव्हा गोष्ट ऐकली तेव्हा एंड ऑफ इट मला असं झालेलं की यार हे काय होतं म्हणजे हे खूप कमाल लिहिलं गेलंय. म्हणजे मी तरी आय रिली लव्ड द स्क्रिप्ट आणि आवडलं म्हणजे. काय नेमकं काय आवडलं चित्रपटातलं तुला? कथेतलं काय? मला असं वाटतं की गिल्ट ही जी गोष्ट आहे ती आपल्याला काय करू शकते. म्हणजे आय थिंक सायकोलॉजी याच बाबतीत खूप आय थिंक इट टॉक्स अबाउट लाईफ ॲट टाइम्स. आणि मनुष्याचं
एक्झॅक्टली काय काय लेवल्सला माणूस काय काय गोष्टी फील करतो हे सायकोलॉजीतून कळतं. आणि स्पेशली या स्क्रिप्टमध्ये गिल्ट या विषयावरती बोललं गेलंय. तर मला असं वाटतं की तो गिल्ट आल्यानंतर माणूस काय लेवलला काय घडू शकतं गिल्ट हे म्हणजे अपराधीपणाची भावना. भावना. बरोबर. आपल्याला तर त्या अपराधीपणाची भावना ज्याच्या मनामध्ये आहे, तर ते पात्र मी साकारतो आहे. आणि तू मला सुद्धा प्रश्न विचारू हो शकतेस ना. हो आता आपण एकमेकांना प्रश्न येस विचारायचे. येस हो तर ती अपराधीपणाची भावना एखाद्या माणसाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते, की म्हणजे अगदी एखाद्या दरीच्या टोकावर डोंगरावर उभा असलेला माणूस दरीच्या आत खोल पाहतोय. त्याला मी दरीत सुद्धा आहे आणि आता वर सुद्धा आहे. हे जर वास्तव आणि भासमान जग जे आहे, भासमय जग जे आहे, त्याच्या मध्ये कुठेतरी धूसर सीमारेषा आहे. ती सीमारेषा सुद्धा जर पुसट होत गेली, वरकरणी माणूस असं वाटतं की अरे चालता बोलता सगळ्यांसारखा तर माणूस आहे, पण त्याच्या आत जे माणसाच्या मनामध्ये मन हे इतक्या गुंतागुंतीचा बरोबर प्रदेश आहे. बरोबर म्हणजे माणूस नावाचं बेट हम्म. हे फार सुंदर शीर्षक तेंडुलकरांनी, विजय तेंडुलकरांनी त्यांनी दिलं होतं. मला वाटतं की प्रत्येक माणूस हा बेट आहे. त्या आतमध्ये काय चाललंय हे क्वचित प्रसंगी त्या माणसालाही कळत नाही आणि त्याचा परिणाम काय होतो हा चित्रपटात दाखवला गेलाय. True. तुला तुझी आई याच क्षेत्रात बरोबर? हम्म, हम्म. आईकडून काय घेतलंस तू? काय मिळालं असं तुला वाटतं? आईकडून या गोष्टी मिळाल्या मला. आईकडून मला असं वाटतं प्रत्येक स्टेजवरती मार्गदर्शन. म्हणजे जेव्हापासून सुरुवात केली की थिएटर करत होते, काय? सुरुवातीला मोनो ऍक्टिंग पासून सुरुवात केली अच्छा, की कॉलेज कुठलं तुझं? रुईया कॉलेज. हा आधी साठेतही होते 2 वर्ष साठे आणि 2 मग मग रुईया. हम्म. सो तेव्हा मला असं वाटतं आई कायम तिचं असायचं की नाही हे कॅरेक्टर म्हणजे काहीही चूक झालं म्हणजे ती जेव्हा जेव्हा प्रयोगाला यायची त्यानंतर ती कायम माझे कान पिळायचीच की नाही इथे हे अजून होल्ड करायला हवा होता असा सीन. कौतुक नाही म्हणजे कौतुक नाही कधीच हम्म. नाही. पण त्यामुळे मला वाटतं तिने मला खंबीर केलं त्या प्रोसेसमध्ये की काय चूक काय बरोबर. पण नॉट म्हणजे आता मला आठवतं मी एक मालिका केली होती जी अगेन सस्पेन्स थ्रिलर होती. नाव काय तुमची सांग? मुलगी काय करते. हम्म. मधुरा वेलणकर आणि मी असं बरोबर. मायलेकीची ती गोष्ट होती. हम्म. तर त्यावेळी पण आपण जेव्हा पहिल्यांदाच म्हणजे मी असं एक प्रोफेशनल काहीतरी करत होते आणि त्यावेळी काही ना काहीतरी अप्स अँड डाऊन्स येतात. पण त्यावेळी पण जेव्हा काहीतरी बोलायची वेळ यायची काही असेल मग ते तर तेव्हा आई कायम असं नव्हतं की मी तुझी आई आहे म्हणून मी बोलेन. तिने मला कायम हे केलं की तुझे प्रॉब्लेम्स तू सॉल्व्ह कर जे आहे. सो आय थिंक ते तिने मला शिकवलं टू डील विथ एव्हरीथिंग. इवन आत्ताही कधी स्क्रिप्ट एखादी येते की ही तू करशील का म्हणून जेव्हा विचारतात तेव्हा आई मला म्हणते तू वाच. म्हणजे ती त्याच्यात कधी हे नाही करत. सुंदर म्हणजे पण काय जिथे प्रेम असतं तिथे स्वातंत्र्य असतं. हो करेक्ट करेक्ट. सो आणि जे पालक म्हणजे माझा मित्र नागराज मंजुळे एकदा म्हणाला होता की मुलाच्या पाल्याच्या भवितव्य आड येणारी सगळ्यात घातक गोष्ट म्हणजे अतिजागरूक पालक. कारण मुलांना सोडलं पण पाहिजे ना, तर ते त्याप्रमाणे आईनं बरं आई व्यतिरिक्त आता बघ इथे म्हणजे किती कमल सरांचा फोटो आहे, नर्गिसजी आहेत, राज कपूर आहेत, लक्ष्मीकांत बेर्डे आहेत, व्ही शांताराम साहेब आहेत, बच्चन आहे, क्या बात आहे, झीनत अमान, डॉक्टर लागू म्हणजे डॉक्टर आगाश आहे, अमरापूरकर साहेब सगळेच आहेत. तुझ्या जेन झी आहेस का तू? हो जेन झी आहे. काय आवडते नट मंडळी, अभिनेता अभिनेत्री, मराठी हिंदी कोण की आय थिंक तशी बरीच नाव आहेत पण घे की नाव बिकॉज तासाभराचा एपिसोड आहे. म्हणजे जास्त मला जाणून काय घ्यायचंय हा तुम्हाला काय आवडतं काय आवडतं. बरोबर. पण असं मराठीच नावं घेतली पाहिजेत आपल्या यात असं काही नाही. तुला जी नावं घ्यायची ती घे. मला पर्सनली म्हणजे आता जिम कॅरी माहितीच असेल. म्हणजे काय अमेझिंग म्हणजे तो माझा खूप फेवरेट ऍक्टर आहे. मोठा माणूस. हो खरंच खरंच. त्यानंतर केट विन्सलेट, अरे बापरे, टॉम हँक्स. आय थिंक ह्यांचे सगळ्यांचे परफॉर्मन्सेस लाईक मी कितीही वेळा बघू शकते. नाही म्हणजे खूप मला
मी एन्जॉय करते त्यांच्या हे फिल्म्स पण आणि मुळात या इथे वाचन सुद्धा मी बघितलं तुझ्या हातात इंग्रजी पुस्तक असतं तर हो. इंग्रजी बद्दल जास्त लळा आहे. लळापेक्षा मला वाटतं की आज म्हणजे एज्युकेशन या ह्याच्यामध्ये झालेलं असल्यामुळे बर कुठेतरी अ, ती लिंक पटकन लागते. म्हणजे आता जेव्हा लागते. मी विचार इंग्रजीतून करतेस. नाही, विचार मराठीतूनच करते. पण आता मी हे ऑब्झर्व्ह केलंय. माझं ऑब्झर्वेशन आहे, की मी जेव्हा पण हातात इंग्लिश पुस्तक असतं, त्याचा माझा वाचण्याचा स्पीड हम्म. आणि मराठी पुस्तक वाचतानाचा ह्याच्यात खूप तफावत आहे. पण वाचतेस ना मराठी वाचते, सुद्धा. वाचते. हो, कोण अर्थातच आवडते वाचते. लेखक मराठीत? मी आता मध्ये जयंत पवारांच्या कथा त्यांच्या सगळ्या कथा वाचल्या. आता मी ॲक्चुअली असं फेव्हरेट पिक करण्याऐवजी मला असं वाटतं, की मी वाचत काही जणांचं चाललंय. वाचत चालले. हम्म, समजते आता. मी हम्म. मध्ये इव्हन पु. ल. देशपांडेंचं पण सुरू केलं होतं एक पुस्तक. सो वाचतेय, पण अजून मी चाचपडते, की एक्झॅक्टली मला हरकत काय नाही. आवडतंय आणि चाचपडतो मी आता हो. स्वतः चाचपडतो का अजून काम हो, करताना हो. चाचपडतो. आपलं चाचपडण्यातून खूप गोष्टी मिळतात. बाळ जर रांगायला शिकलं नाही तर ते उभं राहून धावायला कधी शिकणार. खरंय. रांगणं ही प्रक्रिया अविभाज्य घटक आहे हो, ट्रू. कुठल्याही बाबतीत. मग ते वाचन असेल, भाषा असेल, एखादी नवीन गोष्ट असेल, कला असेल. रांगत रांगतच अ, ब, क, ड, ई, अ, आ, इ, ई, उ, ऊ हे हे बोलायला आपण जेव्हा शिकलो त्यानंतर तर आपण अ, पल्लेदार बरोबर. स्वगत म्हणायला शिकलो. दादा, मला विचारायचं तुला, की म्हणजे आता तू जसं म्हणालास, की आपण चाचपडत हळूहळू आपल्याला कळत जातं. आता तू इतकी वर्ष या क्षेत्रात आहेस. तर आता तुझी जी चित्रपटांना घेऊन निवड आहे किंवा तू स्वतः प्रोड्यूस करतोस, तर तेव्हा तुझा काय थॉट असतो? म्हणजे सर्वप्रथम मला एक गोष्ट वाटते, मी जेव्हा संहिता वाचतो किंवा ऐकतो, मला प्रेक्षक म्हणून मला धरून ठेवते का? दुसरी गोष्ट महत्त्वाची अभिनेता म्हणून, की आपल्याकडे पटकन शिक्का लावला जातो, की हा विनोदी नट, हा असा नट, तो तसा नट. सो मला नेहमी माझा प्रयत्न हा होता, की मी वेगवेगळ्या गोष्टी राईट. ची निवड कशी करता येईल आणि एखाद्या गोष्टीला हो म्हणण्यापेक्षा नाही म्हणण्यात जास्त धारिष्ट लागतं. त्याच्यामध्ये आर्थिक तुमची गणितं असतात. तुम्हाला लोक घाबरवतात, की "अरे बघा मग काम मिळणार नाही. तू याला म्हणलास मग त्या माणसाचा अहंकार दुखावला जाईल." पण एक काळ असा होता, की जेव्हा मला अ, नको असलेले सिनेमे सुद्धा मला करावे लागले कारण आर्थिक गणितं होती. पण शक्यतो मला असं वाटतं, की अ, ज्याच्या अंतरंगात जाऊन डोकावायला आवडेल, म्हणजे अभिनेत्याचं आयुष्य हे एक असं आयुष्य आहे, की ज्याच्या एकाच आयुष्यात तुम्हाला वेगवेगळी आयुष्य जगता येतात. तर यासारखी विलोभनीय गोष्ट दुसरी नाही. ती प्रचंड आकर्षण त्याचं असतं, की एकाच जन्मामध्ये तुकाराम महाराजांची भूमिका करायला मिळावी. कुटुंबसारख्या चित्रपटात एका गरीब माळ्याची भूमिका, सेक्रेड गेम्समध्ये काटेकर, दुनियादारीतला साईनाथ देडगावकर, चोरीचा मामलामधला तो प्रामाणिक चोर, बाजीमधला खलनायक. तर असे वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळतात. आपल्या सिनेमातला हो, अरुण. हो. तो इतकं अवघड भूमिका होती ती खरं करण्यासाठी. मला असं वाटतं जितकं जास्त शोधण्यासाठी जे प्रवृत्त करेल अ, आणि एकानंतर दुसरं म्हणजे सत्यावर सत्ता नाही, वेगळा पत्ता पाहिजे. बरोबर, वेगळी गोष्ट पाहिजे. हा बरोबर. विचार असतो. ट्रू. दरवेळेला तो पूर्णत्वास जातो असं नाही. अनेक गोष्टी त्याला कारणीभूत असतात. संहिता उत्तम असावी लागते, बरोबर. सहकलाकार, दिग्दर्शक. कारण सरतेशेवटी हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. ट्रू. तुम्ही कितीही उत्तम अभिनय करत असाल तरी लेन्स कुठली लावली जाते, तुम्हाला कशा पद्धतीनं चित्रीकरण तुमचं करण्यात येतंय, त्याचं संकलन कसं होतं, एडिटिंग ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर उत्तम एखादा सीन जमून आलेला असेल, पण त्याचं पार्श्वसंगीत जर भुक्कड असेल, तर ते त्याला मारक ठरू शकतं. सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि ते दिग्दर्शक ठरवत असतो. बरोबर, त्यामुळे हे माध्यम संपूर्णपणे दिग्दर्शक आहे. त्यामुळे दिग्दर्शकाची निवड, बरोबर. त्याचं आधीचं काम काय केलंय, त्याचं आपलं ते संगनमत होतंय का? एका
ज्याला आपण म्हणतो एका पेजवर आहोत का, या सगळ्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतो. पण सरतेशेवटी उत्स्फूर्तता त्यातली आणि त्याच त्याचं क्राफ्ट तर शोधतोय का मी अजून पण मी अजूनही शोधतोय. दादा आणि म्हणजे कॅरेक्टर जेव्हा म्हणजे आता अरुणच्याच ह्याला मी विचारेन तुला की जसं तू मगाशी म्हणालास की गिल्ट कसं असतं म्हणजे वेगवेगळ्या बाबतीत, तर तू पर्सनली कधी हॅव यू म्हणजे तू त्या लेवलचं कधी गिल्ट फील केलंयस? अर्थात नसशीलही केलं, पण मग जेव्हा असं एखादं कॅरेक्टर येतं तेव्हा तुझी काय प्रोसेस असते की की यू जस्ट म्हणजे की त्या स्क्रिप्टमध्येच शोधून तू काय आहे आपल्याकडे चित्रीकरण करत असताना पहिला, दुसरा, तिसरा ते 60 म्हणजे 1, 2, 3, 4 असं क्रमवारीने आपण बरोबर त्याचं चित्रीकरण हो करत हो नाही. कधी कधी होतं की 23 नंबरचा शूट झालाय सीन, मग 70 नंबर, मग 36, मग 1, मग 4, मग 55 असं सगळं होत असतं. तर त्या प्रत्येक व्यक्तिरेखेचा एक आलेख असतो ज्याला ग्राफ म्हणतो आपण. तर तो आलेख एकदा तुम्ही दिग्दर्शकाबरोबर बसून त्याची निश्चिती केली, संहितेत तुम्हाला अनेक गोष्टी तुमच्या तोंडून जे तुम्ही बोलता संवाद आणि इतर पात्र तुमच्याविषयी जे बोलतात, यातून तुम्हाला तुमच्या पात्राचा त्या व्यक्तिरेखेचा एक अंदाज येतो. आता तो अंदाज आल्यानंतर आणखी इतर गोष्टी असतात ज्या तुम्ही शोधू शकता. म्हणजे उदाहरणार्थ या प्रत्येक व्यक्तिरेखा, प्रत्येक व्यक्तीला आपण असं म्हणू, त्याची शैक्षणिक पात्रता, शिक्षण काय घेतलेलं आहे, शिक्षण वेगळं, समज वेगळी. समज, आकलन त्या पात्राचं काय आहे, काय आवडी-निवडी आहेत त्या पात्राच्या, बरोबर कुठल्या गोष्टीचं त्याला भय वाटतंय किंवा कुठल्या गोष्टीच्या प्रती तो आकर्षित होतोय. ती सिच्युएशन मला बमन इराणींनी फार सुंदर गोष्ट सांगितली होती, ती तुला सांगतो. मी त्यांना विचारलं होतं, तुम्ही काय अभ्यास करता? तर ते म्हणाले होते की हा जो सीन आहे, हा सीन चित्रपटाला कुठे घेऊन चाललाय आणि त्या सीन मध्ये तू तू काय करतोयस, तू त्या सीनला कुठे घेऊन जातोयस, कळलं का? तर शिवाय बालपणात अनेक गोष्टी असतात. तू जर नीट तू जर मानसशास्त्राचा विचार केलास तर तुझ्या लक्षात येईल की बालपणात घडलेल्या असंख्य गोष्टींचा प्रभाव, इम्पॅक्ट आपल्यावर असतो. राईट बरोबर? तर त्या पात्राच्या बालपणाशी जर आपण गेलो की कुठून, आता अरुण जो आहे, अरुण हा त्याला वाटतंय एन्काउंटर केलं पाहिजे. मला कधी एन्काउंटर करायला मिळणार? याचं कारण असं आहे की त्याला आजूबाजूला हे जे त्याचे जे गुणवंत, यशवंत, त्याचे जी कीर्तिवंत त्याचे सिनियर्स आहेत, ते करताना तो बघतोय. बरोबर? म्हणून त्यालाही वाटतं की माझं नाव कधी येणार? राईट तर म्हणजे काय, तर तो त्या यशासाठी त्याची धडपड चाललेली आहे. आणि त्यानंतर त्याची धडपड बदलते, तो चटावला जातो आणि त्याला मोह आवरत नाही आता एकानंतर एक एन्काउंटर करण्यात. आणि त्यातून परिणामांची शक्यता संपूर्णपणे नाकारून तो एका अशा स्टेजला येतो, एका अशा स्थितीमध्ये तो येतो की जिथे त्याला धक्का बसतो आणि त्याचं संपूर्ण आयुष्य हलून जातं. आता ज्या अर्थी त्या माणसाचं आयुष्य हलून जातंय, म्हणजे त्या अर्थी तो खरं तर भावनिक असला पाहिजे. मग तो भावनिक कुठल्या गोष्टींबद्दल असला पाहिजे? तो स्वतःच्या पत्नीविषयी भावनिक असला पाहिजे. तो स्वतःच्या मग ही त्या गोष्टी शोधून मग दिग्दर्शकाबरोबर बसून त्याचं काय करता येईल? बरोबर कारण दिग्दर्शक, दिशादर्शक तोच आहे. राईट तर बऱ्याच वेळेला तुला दिग्दर्शक असे मिळू शकतात की जे तुला सांगतील तंतोतंत हे काय हवंय, हे हवंय, हे नकोय. कधी-कधी असं होईल की तसे दिग्दर्शक, प्रत्येकाची हातोटी वेगळी आहे. ट्रू बरोबर? हो अनेक वेळेला तुमची जी समज आहे, ती समज त्या सीन विषयीची ती तुमच्याबरोबर करणाऱ्या सहकलाकाराची असू शकत नाही. तो कदाचित तो किंवा ती वेगळ्या पद्धतीने विचार करू शकत असतील. राईट आणि मग अशा वेळेला माणसांचे इगो पण येतात की तू मला का सांगतोय, दिग्दर्शक आहे ना. राईट बरोबर? राईट
हे सगळं जमून यावं लागतं. खरं. आणि अशी ती प्रोसेस थोडक्यात मी सांगितलं तुला हो, जे काही हो, आहे हो. ते. तू सांग ना, तू ही भूमिका करत असताना हं. काय अडचणी आल्या तुला? अडचणी आल्या असं मी नाही म्हणणार. मला असं वाटतं ते मी चॅलेंज म्हणून घेतलं होतं, की म्हणजे दादा तू समोर होतास त्याच्यामुळे एक आपल्याला असतं, की मी तुझ्या लेव्हलला नाही पण निदान मी कुठेतरी मला निदान 50% पोहोचलं पाहिजे. पण मी जर विचार करेन 100% पोहोचायचं तर मी 50% पोहोचेन. बरोबर. आणि सो लेव्हल वगैरे असं काही नाही नसतं. तसं नाही, पण एक अनुभव आणि तू जी कॅरेक्टर्स केले त्याच्या ह्याच्याने माझा काहीच अनुभव नव्हता. तुला सो गंमत त्यामुळे सांगतो हं. आज, सॉरी मी तुला कट हां. करतोय मध्ये. मी आज या अशा निरागस डोळ्यांचाच मुलगा होतो मी जेव्हा आलो तेव्हा. हं. आज बघ झोप झालेली नाहीये, कसे डोळे दिसतायत माझे. आज मी ती निरागसता मागितली तरी मला मिळणार नाही. मग मला आता निरागस डोळे शोधावे लागतील कोणाचे हं, तरी. हं, हं. कळलं का तुला? बरोबर. तर अनुभव येतो, पण अनुभवासोबत निरागसता सुद्धा कुठेतरी निघून जाते. हं, हं. आज तुझ्याकडे निरागसता आहे हां. आणि तुला हळू अनुभव बरोबर. येत जाईल. हो, हो. बरोबर की नाही? ट्रू, त्यामुळे ट्रू. ते असं पण म्हणजे फ्रॉम बोल. माय पर्स्पेक्टिव्ह सो ते एक होतं. सो त्यामुळे मला असं वाटतं आणि स्क्रिप्टमध्ये पण आता खोल नाही बोलू शकणार, पण तुला माहिती आहे, की तिचे 2 शेड्स दिसतायत. आता ते कसे ते फिल्म बघताना ऑडियन्सला कळेल. हो, आता पण काय दुर्दैवाने हा हो. चित्रपट असा आहे, की त्याच्यामध्ये एक तुम्हाला सगळं सांगूही शकत नाही आम्ही हां. आणि इंटरव्ह्यू आहे म्हटल्यानंतर काहीतरी बोलावं पण लागतं. ते हो. इतकं त्रांगडं आहे, की हो. सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे आम्ही ते बोलू शकत नाही. हो. हं. पण आय थिंक तेच मी अभिषेक आपलं वन ऑफ द रायटर्स म्हणजे योगेश सर आणि अभिषेक दोघांनी मिळून लिहिली ही कथा. तर मी अभिषेक ला अभिषेक जास्त देशमुख आणि हां. योगेश विनायक जोशी या येस. दोघांनी मिळून याचा स्क्रीनप्ले आणि डायलॉग्स लिहिले. हां. कथा आपल्या दिग्दर्शकाची आहे. हां. येस, येस, येस. सॉरी, हं. सॉरी. रिअली सॉरी. रवींद्र विजया करमरकर करेक्ट. यांची कथा आहे. हं. हो. सो म्हणजे त्यांनी स्क्रिप्ट लिहिली आहे अर्थात. तर मी अभिषेकला जास्त प्रश्न विचारले होते कारण कास्टिंगच्या वेळी सुद्धा तो आला होता माझी ऑडिशन घ्यायला. सो त्यामुळे त्याच्याकडूनही कळलं होतं की काय कॅरेक्टर आहे आणि ऑफकोर्स रवींद्र सरांना. प्रश्न विचारायचे पण तेव्हा ते कुठेतरी हेही होतं की असं व्हायचं की मे बी ॲक्टर म्हणजे जेव्हा तुझ्याबरोबर होईल रीडिंग तेव्हा अजून ते बेटर कळेल की एक्झॅक्टली काय आहे. पण मी शोधत होते. आय थिंक थ्रू आउट द प्रोसेस मी शोधत होते पर सीन वाईज की एक्झॅक्टली कसं होतंय. पुढे आता इथे काय एक्सपेक्टेड आहे म्हणून आय थिंक मी दर सीनच्या आधी सरांना स्पेसिफिकली जाऊन विचारायचे की सर इथे हे इतकंच दाखवू ना किंवा इथे हे मी बरोबर करते ना त्याचा आय थिंक मी अंदाज घेत होते. पहिल्या दिवशी शूटिंग सुरू हां. झालं. पहिल्या सीनला काय भावना होती मनामध्ये आठवतंय? हेच होतं की ॲक्चुअली आय वॉज जस्ट देअर इन द मोमेंट वाह! रादर दॅन काहीच वाटत नव्हतं. मी होते तिकडे. मी सगळं बघत होते की कशा पद्धतीने कॅमेरा लागतोय, काय चाललंय, ओके मला आता इथून यायचंय, तू तिथे बसलेला आहेस आणि तो ट्रेलरमध्ये सुद्धा आहे सीन जो आपण पहिल्यांदा शूट केलेला की मी येऊन ते वाजवते. मला आठवत हो. नाही आता 2 वर्ष झाली. नाही ट्रेलरमध्ये हां, हां. तो जो सीन तो ॲक्चुअली आपण पहिला अच्छा. शूट केला होता पोलीस स्टेशनचा. हां. अच्छा. हो, आता हो. आठवलं. हां. येस. पण बरं झालं की तो सीन होता कारण तेव्हा ॲज अ कॅरेक्टर म्हणून पण मी पहिल्यांदा अ, या पोलीस इन्स्पेक्टरला भेटते आणि ते सगळंच सो ते गुड स्टार्ट आय वुड से. पण होते बटरफ्लाईज होते कुठेतरी आणि छान वाटत होतं ओव्हरऑल. सुंदर गोष्ट बोललीस तू. आय वॉज देअर इन द हो, मोमेंट. हो. म्हणजे वर्तमानात राहा. म्हणजे अनेक आध्यात्मिक गुरु असतील, अनेक सायकॉलॉजिस्ट असतील. हे सगळेच जण म्हणतात की वर्तमानात राहा. वर्तमानात राहिल्याने तुमचे अनेक प्रश्न सुटतात. अभिनयाच्या बाबतीत ही गोष्ट आहे. फक्त अभिनय करताना आपण त्या भूमिकेत शिरून किंवा त्या भूमिकेला जवळ करून आपण ते करण्याचा प्रयत्न करतो. पण कॅमेरा असा येणार आहे, कॅमेरा इथे मार्क आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. ट्रू. तर
त्या तू मालिकेत काम केल्यामुळे त्याची सवय होती म्हणून ते हो, सोपं गेलं हो. की त्याचा फायदा झाला? डेफिनेटली झाला. आणि आय थिंक ते ते छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या तिथे शिकले त्याचा डेफिनेटली झाला. नाही तर मी अगदीच अजूनच असं झालं असतं की हा मार्क इथे काय आहे, कारण थिएटर केलेलं होतं तिथे हे काहीच नसतं की बाबा असा काय कॅमेरा येणार आहे, तेव्हा वेगळं भान ठेवावं लागतं, तेव्हा लाईट स्टेज घ्यावाच लागतो हो की तो लाईट घ्यावा लागतो. हम्म, पण ते काय म्हणू शकतो त्याची खूप तालीम केलेली असते. बिलकुल. पण आणि तिथे अगदीच आपल्याला क्विकली सांगतात की नाही नाही तुला इथे यायचं हा, हा असं आहे ना, म्हणजे आपण बरोबर. जराही नाही कसं चुकू आहे, एकदा शकत. सायकल शिकली की हो. गाडी चालवता येतेच ना, फक्त ट्रू गिअर ट्रू ट्रू शिकायचे असतात. ट्रू. माध्यमांतर आहे फक्त. हो. पण तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीचं, त्या वेळेचं, त्या दृश्याचं, त्या गोष्टीचं संपूर्ण भान करेक्ट अवेअर असणं at all भान times. असणं आणि त्या संपूर्ण भानासकट, अभ्यासासकट तिथे व्यक्त होणं, हो हो. हेच तर आहे खरं तर. अर्थात दोन्ही माध्यमं वेगवेगळी आहेत. आवडतं काय जास्त? नाटक आवडतं की चित्रपट आवडायला लागले आता? हम्म. कठीण प्रश्न आहे. पण सध्या काय आवडतं? सध्या चित्रपट आवडायला लागले. हो हो काय म्हणजे त्याच्यात काही हे नाहीये. हो. हे बघ, काहीही बोललो तरी लोक ट्रोल करणार आहेतच. त्यामुळे तू बिनदिक्कतपणे बोल. हो हो. आणि ठीक आहे, इंग्रजी शब्द जास्त बोलते पोरगी. पण मराठी सुद्धा वाचते ना. हो. त्यामुळे माणसानं कसं आशावादी असावं. बरोबर. मी त्या बाबतीत सांगेन, मी दादा इंग्लिश लिटरेचर मध्ये माझं मास्टर्स केलंय. क्या बात आहे. त्यामुळे अगं MA काही ऑनर्स विथ रिसर्च इन इंग्लिश. काहीही त्यामुळे हरकत नाही. हे बघ त्यामुळे काय ते चुकून म्हणजे खरं तर असं नाही झालं पाहिजे. पण असं प्रयत्न करायचा. प्रयत्न करायचा खरंच. आपण माझ्याही तोंडून येतातच की. हो. पण मी मुद्दाम मला असं वाटतं आपण ज्या भानाविषयी बोललो. हो. तर जर भान ठेवून जर गोष्टी केल्या हम्म. तर खूप मदत करते भाषा तुम्हाला. बरोबर. स्वतःला समजून घेण्यासाठी, साहित्य समजून घेण्यासाठी, मानवजात समजून घेण्यासाठी, भावना समजून घेण्यासाठी. हो. कलाकृतीचं आणखी काय काम असतं? साहित्याचं आणखी काय काम असतं? जे आपण होऊ शकत नाही, तर त्या परजीवाची जी अ, अ, जी भावनिक अवस्था आहे, का बरं नंदा प्रधान वाचत असताना पुलंचं आपल्याला का रडू येतं नंदासाठी? नाही का? रावसाहेब वाचत असताना का बरं आपल्याला रावसाहेबच्या त्या हसू येतं? का चितळे मास्तरांचे त्या चपला आपल्याला दिसत राहतात? जी.ए. कुलकर्णींच्या कथा वाचत असताना का बरं त्या गूढतेकडे आपण ओढले जातो? का दिसायला लागतं आपल्या नारायण धारपांच्या कथा, गूढकथा, रत्नाकर मतकरी साहेबांच्या कथा. तर आपल्याला गोष्टी ऐकायला आणि गोष्टी सांगायला खूप आवडतात. बरोबर. एकदा ना एक आटपाट नगर होतं. एक राजा होता म्हटल्यानंतर आपण हां, मग पुढे? आणि कुणी जर कथा ती बोलता बोलता अर्धवट सोडली तर आपल्याला राहवत नाही. मग पुढे काय झालं सांग? ही आपली गरज आहे गरज आहे. माणसाची आणि ती विविध मार्गाने माणूस पूर्ण करून घेतो. हो. चित्रपटाच्या माध्यमातून, मालिकेच्या माध्यमातून, संगीत. हां, संगीताविषयी तू गुणगुणतेस खूप छान गं. गा की आमच्यासाठी काहीतरी 2 ओळी. गाऊ. हं. विचार आपल्याला करते कुठलं गाणं. अगं जे मनात येईल ते गावं. आता मी काय विचार करून बसलो काय? मला बोल भिडूवाले ठेवून घेतील माहिती का? यानंतर मी खरा एवढाच विचार केला की यांनी मला कायमस्वरूपी इथे इथे हां. गप्पा मारायचे पैसे. येस. हो ना? बोल भिडू. हां, गा भिडू. प्रयत्न करते. हे मी आता म्हणजे मी शिकते हे गाणं आणि तू गाणं शिकतेस? हो, गाणं कोणाकडे शिकते. शिकतेस? सुचित्रा भागवत. अच्छा. येस, माझी काकू आहे आणि ती खूप सुंदर गाते बरं. आणि लहानपणापासून शिकते. परीक्षा दिल्या नाहीयेत, पण शिकत आले आतापर्यंत. बहिणाबाई कुठल्या पेपरला बसल्या होत्या? हो. नाही का? आज आहेच की त्यांची कविता अभ्यासाला. त्या कुठल्या कॉलेजमध्ये कुठे होत्या? तर प्रत्येक वेळेला परीक्षेचा विचार नाही करायचा. हो, हो. गाणं हे असं आलं पाहिजे. बरोबर. जर येत असेल तर. हं. हं, हं. हं, हं. मला कळलंय कुठलं गाणं म्हणणार आहेस. हो, पण दादा नसेल माहिती तुला. सिमिलर वाटत असेल पण बरं म्हण. हां.
हे ऍक्च्युली म्हणजे मी म्हटलं की मी माझ्या काकूकडे शिकते, सुचित्रा भागवत. तिच्या गुरूंनी हे कंपोज केलंय, अच्छा. जियालाल वसंतजी. अच्छा. हो. जियालाल हं. जी म्हणजे आपले सुरेश सुरेश वाडकरांचे वाडकर. पण हो. गुरु ना? सुरेश वाडकर आणि माझे काकू ते गुरु भगिनी, अच्छा. तसं हो. त्यांचं नातं आहे. वाह! हम्म. मोरे नैना, मोरे नैना छलक गई, मोरे नैना, मोरे नैना छलक गई, बीती यादों के सपनों ने मुझको दिया सहारा, बीती यादों के सपनों ने मुझको दिया सहारा, अरमानों को पागल करके किसने मुझे पुकारा, दीवाने क्या देख रहे हैं पर नहीं पलक पड़ी, मोरे नैना, मोरे नैना छलक पड़ी. क्या बात आहे! वाह, वाह, वाह! किती सुंदर आहे. येस, खूपच सुंदर आहे. काय गमतीशीर असतं ना ते. एखादी कंपोझिशन, एखादी म्हणजे चाल ही किती काय सांगत असते. शब्द तर असतातच साथीला, पण हो. चाल सुद्धा तिची स्वतंत्र अशी उभी असते. दादा, तूही खूप छान गातोस. नाही रे, हो, नाही. हो, ए, हो, हे. हो, हो. नाही. मला असं मला तूही ए, तूही मला 2 मला जागा दिसतात. ते कसं आहे माहिती आहे का? आपल्याला काही जागा माहिती असतात, पण आपल्याला कधी पोहोचता येत नाही ना तिथे. तसं होतं माझं. मला तिथे जाता येत नाही. चल, तरी मी तुझ्यासाठी हां. काहीतरी प्रयत्न करतो. हो. ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ये जग जोगी वाला फेरा, फिर काहे को सारी उमरिया, पाप की गठरी ढोई, सुख के सब साथी, दुख में न हां. कोई, मेरे राम तेरा नाम एक सांचा दूजा न कोई. वाह! वाह! मोहम्मद वाह! रफी साहब. हाय, आहा! हाय, हाय. कमाल, कमाल. मोहम्मद रफी आणि मला वाटतं शकील बदायुनी यांचे शब्द आहेत हां, बहुतेक. हां. आणि अर्थातच नौशाद साहेब आणि पडद्यावर दिलीप कुमार. उफ. हां. हां. मला ना म्हणजे दिलीप कुमारला कसं ओलांडून जावं तेच मला कळत नाही. ते कसं युसूफ साहेब इथे आहेत? नाही. अरे! ओके. नक्क तर हां, असो. तर तू विचार आता हां, काहीतरी. मला तुला विचारायचं होतं दादा, कधीपासून म्हणजे, की आता आपली फिल्म मॅजिक ही एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. सो तुझी कुठली बघितलेली आधीची आवडती कुठली आहे सायको थ्रिलर? म्हणजे तुला पर्सनली जॉनरा आवडतो का? आणि तू बघितल्यास का त्यातल्या आ, फिल्म्स? अ, एक तर हे जे साहेब आहेत तिथे, जोकर. तर ते मला आणखी एक नो मॅन्स लँड ती आवडते. त्यानंतर सायको थ्रिलर मला फार अंडररेटेड वाटते एक फिल्म रामगोपाल वर्मांची कॉन नावाची. ओह! येस. हां, ती फारच जोरदार फिल्म होती. फक्त मनोज वाजपेयी आणि उर्मिला मातोंडकर या दोघांची कामं. काय मनोज सरांनी काम केलंय. त्यानंतर आणखी एक नाव आत्ता आठवत नाहीये. इव्हन आय थिंक तलाश? तलाश पण तलाश खूप पण तलाश सायको पण थ्रिलर. छान. हो, हो. मला आणि ना अक्स नावाचा एक सिनेमा होता. बच्चन साहेब आणि अमिताभ बच्चन आणि मनोज वाजपेयी. अरे बापरे! मजा. हां. असंख्य आहेत अशा. हो. अ, हां, छान आहे. मराठीमध्ये
आठवत आहे ना कुठलं? मराठीमध्ये नाही आठवत आहे. असं मराठीमध्ये हा जॉनर तसा फार नाही. हाताळला गेला नाहीये. बरोबर. हां. आय थिंक यासाठी किंवा ऑडियन्सनी हाताळला असेल तरी मला माहित नाही. हो, हो. हं. आय थिंक दिस इज वन ऑफ द रिझन की हे महत्वाचं कारण आहे की आय थिंक ऑडियन्सने जाऊन बघावा हा चित्रपट, कारण मी खरं सांगू का, ऑडियन्सनी मराठी चित्रपट जर पाहायला योग्य वेळेला सुरुवात केली, योग्य वेळेला म्हणजे जेव्हा थिएटरमध्ये ते येतात. अनेक चित्रपट आहेत ना जे नंतर खूप व्हायरल त्याला होतात, हिट होतात किंवा जसं माझं गोदावरी आत्ता खूप जिओ हॉटस्टारवर व्हायरल झाला, किंवा काकण तो आता म्हणजे त्याच्या रील्स आणि हे इतकं बनतात, पण त्यावेळेला जर लोकांनी बघितलं असतं तर त्या निर्मात्याला पैसे मिळाले असते ना, असं मला वाटतं. की नंतर म्हणजे कौतुक हे कलाकाराला कसं, की कोणी जर म्हटलं मला हे आवडतंय खूप, ते आवडतंय, तर आवडतंच, म्हणजे खोटं कशाला बोला. आपल्याला कौतुक अधिकाधिक हवं होतं म्हणून तर या क्षेत्रात आलो. बाकी आत्मशोध वगैरे वगैरे ती नंतरची गोष्ट आहे. पण त्यावेळेला सिनेमा बघत चला तर त्याचा फायदा होईल खरंच. असं मला वाटतं. तुला फिरायला जायला कुठे आवडतं? आवडतं ठिकाण? आवडतं ठिकाण गिरनारला. म्हणजे हो, आता मी आजपर्यंत गेलो नाही. कमाल म्हणजे मी दरवर्षी एकदा तरी जातेच तिथे जून महिन्यात, आणि तो एक्सपिरियन्स मला मॅजिकल वाटतो तिथे म्हणजे? जाण्याचा. म्हणजे दादा वाटतच नाही की आपण इथे आहोत पृथ्वीवर. मी खरंच सांगते, कुठेतरी तुम्ही वेगळीकडेच, तिथले व्हायब्रेशन्स, त्या वास्तूची एनर्जी, आणि इट्स सो पॉझिटिव्ह. त्यातून जे तसे दव असतात ना, सगळीकडे आपण ढगात असतो एकतर, ते 10,000 पायऱ्या चढून तिथे पोचावं लागतं, आणि तेव्हा तुम्ही छान, म्हणजे तुम्ही ओले असता, पाऊस नसतो, पण तुम्ही त्या दवांनी पूर्ण भिजलेले असता. आणि काय माहिती, म्हणजे एकतर सुरुवातीला थोडं कठीण पडतं, की असं होतं की कधी येतंय, कधी येतंय. आपण सतत थकलेलो असतो खूप चढून, कारण अचानक बॉडीला ते मोशन मिळतं ना, आपण इतकं चढायला लागतो. आणि त्यानंतर एक, मला वाटतं शेवटच्या काही 2-2.5 हजार पायऱ्या असतील. त्यावेळी जो स्पीड, म्हणजे इतका वेळ जो आपण थकलेलो असतो, ते अचानक असं आपण पोहोचतो तिथे डायरेक्ट वर. हम्म. खूप कमाल, म्हणजे गेलो असं मी नाही कुठे अजून. अनुभवलं नाहीये आजपर्यंत. म्हणजे त्यामुळे असं वाटतं की दरवेळी जाताना गोळा येतोच पोटात, की बापरे! कारण उतरल्यानंतर पाय म्हणजे फिनिश. हां, म्हणजे असं जाणवतं की हा एक अवयव आहे आपल्याला. पण तरी वर्थ एक्सपिरियन्स. मुलं म्हणतात बहुतेक ते ते की पाय ही शरीराला जडलेली व्याधी आहे असं वाटावं. हो, आणि असे हो. पाय होतात. मी एकदा आयफेल टॉवर उतरलो होतो. गर्दी खूप होती. मी ब्रँड अँबॅसेडर होतो. तर मला फिरायला घेऊन जायचे. तर आयफेल टॉवरला 2-3दा जाऊन आलो होतो. एकदा मी म्हटलं चला उतरूया, त्यात काय आपण उतरूया. उतरलो खरा मी. पण पुढचे जे 4 दिवस होते, आई काय तुला मी गं! सांगू? अरे देवा! कोणीही असं करू नये. बापरे बाप! पण म्हणजे आता ही म्हणजे तू म्हणालास की वन ऑफ द आवडती जागा तुझी ही होती, की नाही, म्हणजे की नाही. तुला ओव्हररेटेड वाटतं काय तिथे जाणं? आयफेल टॉवर नाही, ओव्हररेटेड नाही. अ, मला ना अ, अ, एक शेवटी कोणीतरी ते बनवलेलं आहे, घडवलं, निर्मिती केलेली. पण मला निसर्गाच्या जितकं जास्त जवळ, म्हणजे तुला खरं सांगू, वि काय गमतीशीर वाटेल तुला. पण मला साताऱ्याला ना कास पठाराच्या इकडे जाताना, आता तर त्यांनी ते फेन्स लावलेत सगळे. अ, कुंपण लावून टाकलं सगळीकडे. लोकं वेड्यासारखी वागतात तिथे. अ, आपल्याकडे सर्वसाधारणतः निसर्गात आपण गेल्यानंतर बाटल्या फेकणे आणि वेफर्सची पाकिटं फेकणे हे आपल्या माणसांना खूप आवडतं. तर त्यामुळे त्यांनी ते हे लावलं. पण तिथे एक झाड होतं. तिथे नेहमी मी गेलो की काहीतरी ते झाड बोलवून घ्यायचं असं काहीतरी. एक वणीच्या देवीच्या डोंगरावर एक झाड आहे. इतकं जुनं झाड आहे ते. किंवा मला असं वाटतं की हां, झाडं निसर्ग बोलवतो गं. बरोबर. निसर्गात खूप काहीतरी शक्ती आहे प्रचंड. हां, पण मी आत्ता याला गेलो होतो. पहिल्यांदाच गेलो. कैची धामला. मी सहज फिरता-फिरता अ, तिथे पोहोचलो. अ, आणि कैची धामला
गेल्यानंतर तिथून पुढे मी अल्मोडाला गेलो. अल्मोडावरून मी कसार देवी नावाची जागा आहे जिथे स्वामी विवेकानंदांनी तिथे तपश्चर्या केली होती. तर ती जी जागा आहे ना, ती काहीतरी अचाट जागा आहे. तिथे खूप खूप जास्त चुंबकीय क्षेत्र जगातली 3 ठिकाणं अशी आहेत म्हणतात. त्यापैकी एक ते आहे की जिथे प्रचंड चुंबकीय शक्ती आहे. तिथे ध्यान फारच मस्त लागतं. एका दिवसासाठी मी गेलो होतो. मी 4 दिवस राहून आलो. वाव. हां, तर ते उत्तराखंड काहीतरी वेगळी जागा आहे. मी एकदाच हां. गेले हो. आणि तो माझा आयुष्यातला पहिला ट्रेक होता आणि काही आई बाबा वगैरे नव्हते बरोबर. एकटीच म्हटलं 10वी झाली आई मला जायचं ट्रेकवरती. मग केलं एका ट्रेकिंग म्हणजे एक दोन वाया ओळखीचे होते की जे सतत ट्रेक्स करत असतात. सो त्यांच्या विश्वासावरती पाठवलं आई बाबांनी. अरे वा. सो कुवारी पास नावाचा मी ट्रेक केला होता माहिती आहे तेव्हा. मला. हो कमाल. वा. दादा तू निसर्गावरून म्हणजे निसर्गाबद्दल आता बोललास. सो आपल्या इव्हन फिल्म मध्ये कुडाळ चं इतकं सुंदर मला असं वाटतं सिनेमॅटिकली इतकं छान दिसलं जागा खूप छान जागा. आहे. हो कोकण आहे सुंदर. काय ते रस्ते कधी होतील तिकडचे, पण काय काय कोकणाचं सौंदर्य आहे बुवा. काय ती घरं अजूनही म्हणजे मला असं वाटतं ना, दुर्दैवाने सगळी शहरं एकसारखी दिसतात आता. है ना? खरंच. त्या इमारती पूर्वी कसं वाडे होते. एक पुण्याची एक खासियत होती वाडे. कोल्हापूरची तरी अजून कोल्हापूर आहे. थोडंसं नाशिक शिल्लक आहे. हो कोकण तसं आहे की कोकणातली घरं आणि ते सगळं निराळच आहे ना. खरंच खरंच. माती किती सुंदर गोष्ट आहे बघ ना. तिथली लाल माती, तिथला दगड वेगळा आहे, तिथली झाडं वेगळी आहेत, तिथलं खाणं वेगळं आहे. नको तो विषय. मला अजूनही आठवतं आपल्या सेटवरती छान भाकरी त्यानंतर छान ताजी अशी मस्त तिथली भाजी काय म्हणतात हो. असं नाही की पनीरची किंवा असं आपली छान हा, लाल साध्या भाज्या. माठाची वगैरे. आणि मला पर्सनली लाल माठ प्रचंड आवडतो. सो म्हणजे मला अजूनही आठवतं की यार किती छान चांगलं असायचं जेवण ते. बिवण छान हो, आपण हो. मजा केली. हो. शूटिंग करता करता हेच तर असतं ना हो. की एकीकडे काय सीन चाललेला आहे जिथे तू हो. माझा गळा धरतेस, बंदूक दाखवतेस, मी तुझा गळा धरतोय, पण तिथे जेवायला मात्र एक हो. अगं तू घे ना ही तू पोळी. घे. ही इतकी मजा असते. ताक ताक. आहाहाहा. हो. जागा पण तरी ना रवीच्या मनामध्ये सुरुवातीला ते जमलं नाही. त्याला 2 वेगवेगळे सीझन्स दाखवायचे होते. कारण हो. एक कथा मुंबईमध्ये घडते आणि एक कोकणामध्ये. तर त्याच्या मनामध्ये खरं तर ते होतं, ते झालं असतं तर आणखी मला वाटतं की खूपच चांगला योग जुळून आला असता. त्याला पावसाळाही हवा होता आणि त्याला रखरखीतपणा सुद्धा हवा होता. मग ते काही जमू शकलं नाही. काही अनेक गोष्टी तारखांमुळे आणि इतर गोष्टींमुळे. पण तुला कसं वाटतं? तुला रवीबद्दल काय वाटलं? या दिग्दर्शकाबरोबर काम करून काय वाटलं? रवी सर मला असं वाटतं ते मला खूप आवडले एकतर रवी सर या दृष्टीने की ॲज अ डिरेक्टर म्हणून एकतर ते क्लिअर होते खूप की त्यांना काय हवंय आणि ते खूप कमी शब्दात ॲप्ट सांगून जायचे. असं ते करून नाही दाखवायचे की मला हे असं हवंय तर हे अशा पद्धतीने तू पोर्ट्रे कर. ते करून कोणी दाखवलं ना हो. की असं होतं की ते मनात बसतं ना की हे हो, असं हो, करायचं. हो, खरंच. हम्म. सो सो ते आणि त्यातून शांत खूप जास्त म्हणजे अति अति शांत. हो. पण मला वाटतं त्यामुळे ओव्हरऑल सेटवरतीही तसं वातावरण होतं. म्हणजे कधी-कधी तू म्हणतोस तसं की बोललंही पाहिजे पण मला असं वाटतं इव्हन आपले सिनेमॅटोग्राफर पण म्हणजे अजिबात केदार दादा. हो केदार सर म्हणजे कुठेच ओरडा-आरडी नसायची किंवा उगीच एकमेकांवरती कळलं ना काही वाईट शब्दाने कधी कोणाला नाही गोष्टी शांततेत सांगितल्या नाही जायच्या. खूप पण रिस्पेक्टफुली शूटिंग मधला एक भयानक प्रसंग ज्याची आपण 1-2 ठिकाणी आपण वाच्यता केलेली आहे. एक प्रसंग होता ज्यात स्वप्न दृश्य होतं आणि त्या ड्रीम सिक्वेन्समध्ये मला फाशी लागते आणि मी उठतो. तर जेव्हा ते चित्रीकरण करायचं झालं तेव्हा दोर माझ्या गळ्यात टाकला गेला. इथे काय ते वायर जे काय होतं ते लावलं गेलं आणि स्टंटमॅन जो होता बिचारा एकटाच आला होता कोल्हापूरवरनं. ते वरती बसलेले होते आणि मला खालचा स्टूल काढला गेला आणि मला एवढंच आठवतं की मी नंतर झाडावर बसलोय आणि माझ्या अवतीभोवती माणसं आहेत. तर खरोखरच मला फास लागला होता आणि योग्य वेळेला
संतोष गावडे आणि माझा मेकअपमन भाऊ विनय शर्मा हे धावत आले आणि त्यांनी मला वरती उचललं, म्हणून तो प्रसंग टळला. नाहीतर ना हा चित्रपट झाला असता आणि आज मी तुमच्यासमोर बसलेला नसतो. कुठेतरी अनंतात विलीन झालो असतो. नाही दादा, नाही, असं पण ती नाही. ती शक्यता होती. म्हणजे त्यावेळेला जर खरंच हो. हे झालं नसतं हो. नाही, तर खरंच नाही. म्हणजे आता मी पण होते तेव्हा सेटवरती, पण मला कल्पनाच नव्हती की असं काही होऊ एक शकतं. क्षणात घडलं प्रत्येकजण ग. एकदम तो फास बसायला हो. नंतर मला त्याची जाणीव झाली की बरोबर. काय घडलं आपल्या बरोबर. बरोबर. त्या क्षणी काही मला कळलंच नाही. बरोबर. आणि ज्याला लागतोय फास त्याला कळतच नाही. मला गायब ते 2-3 मिनिटं गायब आहेत माझ्या आयुष्यातनं. अंधारलेलं सगळं होतं. उठलो तर झाडाभोवती सगळे आलेले. एक तर ते झाड कसं होतं, त्यात हो, माझं हो. वजन वाढलेलं. त्या माणसाचा तो काय म्हणू आपण त्याला, त्याचं पतन होत गेलेलं आहे. त्यामुळे शरीराकडे लक्ष नाही ही गोष्ट दाखवायची होती. त्यात वजन वाढलेलं. त्यामुळे ते झाडावर जाणं ते खूप अवघड होतं ते बाबा. काही गोष्टी टफ खूपच होता अवघड होत्या. सिक्वेन्स. टफ फिल्म टफ. ना, डेफिनेटली. टफ फिल्म टू हो, शूट. हो, हो. म्हणजे चांगल्या आठवणी सुद्धा आहेत चित्रपटातल्या. परंतु अवघड होतं. आणि आय थिंक दादा तुला सगळ्यात जास्त ॲक्शन या फिल्ममध्ये होती. नाही, आणि ऍक्शन तुला पेक्षाही ना मी तुला म्हणजे सांगू काय अवघड होतं. हं. त्यात चित्रपट बघितल्यानंतर लोकांना कळेल की सरते शेवटी काय आहे. बरोबर. तर ते लोकांना त्याचा मागमूसही लागू नये. हा माणसाच्या मनात काय चाललंय हे शेवटी कळायला हवं. बरोबर. पण ते शेवट बघितल्यानंतर जर परत एखाद्याने सिनेमा बघितला तर त्याला रवीने मला हे सांगितलं होतं की अरे तुला एक गोष्ट अशी ठेवायची की लोकांनी जर परत सिनेमा बघितला तर हा इथे या गोष्टी यांनी दाखवल्या होत्या, बरोबर. हो. पण त्या अशा पेरायच्या आहेत की त्या कळूही नाहीत. ते फारच मोठे म्हणजे संघर्ष होता ते त्यात दाखवणं. आणि फार कमी वेळेला असं घडतं ग की आपल्याला एखादी संहिता येते आणि तुम्हाला एखाद्या रोलसाठी विचारलं जातं तर तुम्हाला असं वाटतं की हे विचारणं इन इटसेल्फ इज अन अवॉर्ड. विचारलंय आपल्याला हाच आपला पुरस्कार आहे असं वाटणं हे गमतीशीर आहे, मजेशीर आहे आणि आनंददायी आहे. तर त्यामुळे आणि असा सिनेमा प्रोड्यूस करण्याचं धारिष्ट्य दाखवणं हे राजू सत्यम निर्माता आपला जोरदार माणूस आहे. खरंच. ते नसते तर हे झालंच नसतं नाही का. हो, हो, कारण हो. अशा कथेवर विश्वास ठेवणं, ते तडीस नेणं संपूर्ण टीमचं हे काम आहे. आता काय वाटतं सिनेमा बघितल्यानंतर तुला काय वाटलं? इम्पॅक्ट डेफिनेटली मला आवडला आणि जाणवलं? हो, जाणवला. आणि मला असं वाटतं की हा सिनेमा तो राहतो तुमच्याबरोबर काही वेळ. म्हणजे तुम्ही घरी जाऊनही त्याचा विचार करता की आता जे आपण बघून आलो आणि हां. म्हणजे मी काम केलेलं असताना सुद्धा मला असं वाह! तो इम्पॅक्ट आला. बरं. आणि मला असं वाटतं की सायको थ्रिलर्स अशी गोष्ट आहे की तशा पद्धतीचा सिनेमा बघितल्यानंतर किंवा सिरीज बघितल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. जे मला असं वाटतं की प्रश्न पडतात. आणि म्हणजे मला आठवतं आपण बऱ्याच फेस्टिवल्समध्ये आपली फिल्म उतरली आणि बरंच अप्रिशिएटही केलं गेलं. सो एका फेस्टिवलला माझेही काही मित्र आले होते. जेन झी सगळे. हो. आणि वेगवेगळ्या फील्डमधले असे क्रिटिकली मला वाटतं सिनेमा बघणारेच असं नाही. काही त्यात तसेही होते. पण त्यानंतर सिनेमा झाल्यानंतर सुद्धा आमच्यात एक डिस्कशन झालं फिल्मला घेऊन आणि सगळ्यांचं म्हणणं तेच पडलं की आम्हाला ही फिल्म पुन्हा एकदा पाहिजे. अरे वा. आणि मला वाटतं ते खरं यश असावं किंवा ते गरजेचं आहे. मला एक आनंद होतो की माझा जेन झी ऑडियन्स तयार होतो नाही का. येस. कारण आपली जी कला आहे, नाट्यकला असू दे, चित्रपट माध्यम असू दे, प्रेक्षकांशिवाय प्रेक्षकाभिमुख आहे. त्यामुळे प्रेक्षक नसतील तर काही अर्थ नाही. हो. आपल्या असण्याला मग वेगळं काहीतरी शोधावं लागेल. दाल तडका बनवावा लागेल, तो कोणाला तरी खिलवावा लागेल. खायला काय आवडतं का? खूप खायला सगळंच प्रचंड आवडतं. खाण्याचं आता आपण बोललो कोकणात. हो. लाल माठ तू सांगितलंस. हो. आणि लाल माठाची भाजी. आता मला पटकन मोदक आठवतायत. उकडीचे मोदक. हो, घरचे. अच्छा. आणि आमच्याकडे असं आहे, म्हणजे आता आई ही गोष्ट सांगते की ती जेव्हा मी पोटात होते
तेव्हा तिला क्रेविंग म्हणजे जे होतं काय म्हणतात त्याला, डोहाळे. डोहाळे. हा, तर तेव्हा तिने भरपूर मोदक खाल्लेले, की अच्छा. तिला त्याचे So मला वाटतं ते तिथूनच आलंय. आणि आजही हा. काहीही ओकेजन नसलं, काही उत्सव, काही सण नसला, तरी सुद्धा आई मध्येच मोदक करते. उकडीचे मोदक. हो, सो ते आमच्याकडे एक आणि ही गोष्ट एक वेगळी आहे, की माझ्या वडिलांना ते मध्य प्रदेशचे आहेत. सो अच्छा. त्यामुळे त्यांच्याकडे उकडीचे मोदक व्हायचेच प्रकारच नाही, नाही. प्रकारच नाही. त्यांच्याकडे तळलेले ते तळलेले मोदक, हो. बरोबर. सो त्यांना आमच्या घरी काही फार तळलेले. उकडीच्या मोदकांचं कौतुक नाही. त्यांना असं होतं, "अगं ते तळलेले मोदक कर तळलेले गं." पाहिजेत, हा. ते काय मला वाटतं आपल्या बालपणात जे आपल्याला हो. खायला मिळालंय ना, तर त्याची जी स्मृती आहे हो. ती कधीच जात जात नाही. नाही. जसे काही गंध असतात, काही चवी असतात. ते बालपणातच खरंय. बनवतेस का काही? हो. येतं मला सगळं? हो, सगळं. मी पोळ्या तर खूपच छान करते. म्हणजे आय एम प्राउड ऑफ माय तेवढं सेल्फ. नाही जमत मला. त्याचं आय नो, म्हणूनच बऱ्याच जणांना बाकी सगळं येतं, ते जमत नाही. ते म्हणून जमत मला नाही. असं की चला मला येतं हे बनवता. चपाती नाही बनानी. पण चपाती. मी छान बनवते. हे काय आहे ग? कोणी चपाती म्हणतं, कोणी पोळी म्हणतो आणि म्हणतो नाही, नाही खरं तर पोळीच. नाही, नाही चपाती. हे मी पोळी टीम आहे. पोळी तू? टीम आहे? चपाती? मला असं वाटतं काही लोकांना ते खायलाही मिळत नाही. आपण कुठे ह्याच्यावरनं वाद घालायचे, की चपाती का ट्रू. पोळी? पण एक तरी एक असतं म्हणजे एक आपण काळ जे लहानपणापासून एक मुंबईमध्ये एक काळ बघितलेला आहे, की जेव्हा असं वाटत होतं, की अरे कुठून आलो आपण, घरी निदान आपली आजी आपल्याला खाऊ तरी घालत होती. जे काय होतं ते. पण बरोबर. तो काळ सरला. बरोबर. मुंबईतल्या अनेक माणसांनी मदत केली. छान जेवू खाऊ घातलं. आहाहा! तुला काय आवडतं दादा खायला? मला हं. दाल तडका, वाह! कढी, उत्तम कढी, मटकीची भाजी, आहाहा! अ, छोटे वाटाणे असतात ना, छोटे हां, हां, वाटाणे, हां. मलाही आवडतात ते. त्याची त्याची हो, हो, हो. त्याची भाजी, अ, गट्टे की सब्जी. तू म नावं घे गं, तू बोल. पण दादा म्हणजे आता मेथीची हे भाजी. सगळं आपलं काय म्हणू शकतो कुठेतरी महाराष्ट्रीयन आणि पंजाबी त्यातल्या त्यात आपण म्हणू तसं मधलं आहे. पण बाकी क्युझिन जे आजकाल इटालियन, मेक्सिकन त्यानंतर आय थिंक एशियन क्युझिन मला हे थाय सगळं खूप थाय कुझिन खूप आवडतं. हं. मी चायनीज फॅन नाहीये. ओके. मला थाई कुझिन आवडतं, जॅपनीज पण आवडतं. पण मला ना खरं सांगू, मला आपल्या देशातलं जे कुझिन आहे, हं. एकतर ते मध्य प्रदेशचं वेगळं आहे. तर मी म्हणतो गराडू मला मध्य प्रदेशचे प्रचंड आवडते. महाराष्ट्रातच किती प्रकार आहेत गं. खूप, खूप. तू इकडे कोल्हापूरकडे जा, तिथे विदर्भात जा, मराठवाड्यात जा, तिथे वेगळं आहे. इकडे कोकणामध्ये वेगळं आहे. गोवा, गोव्यात वेगळं आहे. साऊथ हो, साऊथ मी खूप मोठी फॅन आहे दादा साऊथ इंडियन जेवणाची. प्रचंड. माझं सांबार आजपर्यंत कधी गणलेलं नाही. हो. हां, सांबार म्हणजे हुकलं नाही कधी सांबार. आणि मग सांबार जे माझं ते असं हाताने खाऊ शकतो इतकं घट्ट असतं. सगळ्या भाज्या ओह! त्याच्यात. वॉव! हं. त्या तर शूटिंगच्या वेळेला आनंदाने जेवलो. आता जर आपला सिनेमा लोकांनी आनंदाने पाहिला तर अं, निर्माता नाहीतरी जेवणारच आहे. ते सबळ आहेत. पण तुम्ही जर चित्रपट पाहिला, जर तो चित्रपट तुम्हाला आवडला, तर तुम्ही इतरांनाही सांगा. नाही आवडला तरी आम्हाला कळवा, की नाही आवडला. कारण खूप मेहनतीनं खूप अ, काय-काय उपद्व्याप करून फास लागता राहिला हो. भावनिक आव्हान नाही हे म्हणजे बघा वेगळा प्रयत्न आहे. लिखाण खूप वेगळं आहे, दिग्दर्शन वेगळं आहे आणि आता आम्ही दोघेच दिसतोय तुम्हाला, पण उत्तम-उत्तम अभिनेत्यांची सुद्धा याच्यामध्ये फळी आहे. हो. तर नक्की पहा आमचा चित्रपट मॅजिक. मॅजिक. हां, 1 मॅजिकल मोमेंट जानेवारीला. सांग तुझ्या या चित्रपटाच्या निमित्ताने मॅजिकल मोमेंट सांग तुझी. हं. काय आय वाटतं तुला या थिंक चित्रपटात सगळ्यात मॅजिकल काय? चित्रपटात सगळ्यात मॅजिकल सगळ्यात काय? मॅजिकल काय? अत्तर. 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 बरोबर. येस. मला वाटतं या चित्रपटाचं अत्तर. लिखाण हं. खूप मॅजिकल आहे. हं. बऱ्याच दिवसांनी मी अशी हं. संहिता ऐकली आणि ते ऐकल्या क्षणी मला असं झालं, की हे हो, मिळतंय हो, मला करायला? हो, हो. हे अ, खरंच मला मिळणार आहे हे? आणि जोपर्यंत तो चित्रपट झाला नाही तोपर्यंत मला ते
ट्रू. खरं तर आपल्याकडे इतक्या उत्तम उत्तम अभिनेत्यांची मांदियाळी आहे. मराठीमध्ये खूप जबरदस्त अभिनेते आहेत. पण माझ्या पदरात हे आलं. दान पडलं, हो. तर त्यामुळे ते True, माझ्या true, पदरातलं true. दान तुमच्या दारापर्यंत येऊन ठेपलेलं आहे. तर ते OTTवर येईल याची वाट पाहू नका. ते हो. चित्रपटगृहात जाऊन पहा. ही कळकळीची विनंती. बोल भिडू मध्ये आम्हा दोघांनाही पाचारण केलं, आम्हाला बोलवलं आणि अचानक इथे आल्यानंतर आमच्या अंगावर जबाबदारी टाकली, की हो. तुम्हाला एकमेकांशी बोलायचं. संवाद आम्ही साधायचा. शून्य तयारी करून बसलो होतो. जर आवडलं असेल तरी आपले आभार. आवडलं नसेल जर आवडलं नसेल तर मध्येच बंद केलं असेल. हे कसं ऐकाल तुम्ही? त्यामुळे मग जाऊ दे मग. जाऊ काय दे. करणार? हो, 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 हो. हां, नाही, ठीक आहे. नाही. मजा आली. येस. थँक यू.